आज आपण एका अशा रात्रीबद्दल बोलणार आहोत ज्याची आठवण ही अंगावर काटा आणते. विचार करा, 26 जानेवारीची ती थंडगार रात्र आणि गावाच्या एका जुन्या पडक्या वाड्यातून एक भयानक रहस्य बाहेर येतं. तर काय होतं ते पडकं वाडं? काय होतं ते भयंकर रहस्य? आणि त्या रात्री नक्की घडलं तरी काय? चला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, या गोष्टीच्या खोलात जाऊया. ठीक आहे, तर कुठल्याही गोष्टीप्रमाणे आपण सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. पाहूया ही भयानक रात्र सुरू कशी झाली. तर बघा, गोष्टीची पार्श्वभूमीच कशी आहे. एक जुना निर्जन पडकावाडा. वेळ आहे 26 जानेवारीची थंड रात्र आणि वातावरण घनदाट अंधार आणि भयान शांतता. यातच आहे रघु, जो तिथे एकटा राहतोय. आता हॉरर कथांमध्ये नेमकं हेच तर करतात नाही का, एकटेपणा आणि असं भयान वातावरण. भीतीची सुरुवात तर इथूनच होती. तर हा जो रघु होता त्याला काहीतरी गडबड आहे हेच जाणवत होतं. त्याला त्या हवेतच एक विचित्र भीतीदायक अस्तित्व जाणवत होतं. पण झालं काय की गावातले लोक त्याचं ऐकायलाच तयार नव्हते. उलट त्याची चेष्टा करायचे आणि यामुळे तो बिचारा आणखीनच एकटा पडला. आणि मग घड्याळाचा काटा सरकला. बरोबर रात्रीचे 12 वाजले. आता आपल्याला माहीतच आहे, भूताच्या गोष्टींमध्ये 12 वाजले की काहीतरी अघटित घडायला सुरुवात होते. हा तर जणू एक संकेतच असतो. आणि नेमकं त्याच वेळी खट 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 दारावर कोणीतरी ठोकलं. विचार करा, त्या भयान शांततेत हा आवाज. इथूनच खरा खेळ सुरू झाला. कथेतील तणाव आता वाढू लागला होता. रघुचा आवाजही थरथरत होता. त्याने विचारलं, एवढ्या रात्री कोण आहे? थोडी हिंमत करून त्याने दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नाही, फक्त काळाकुट्ट अंधार. आणि तेवढ्यात एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली. आणि त्याच अंधारातून एक आवाज आला, तुम्ही आम्हाला शांतपणे झोपू दिले नाही, आता आम्ही तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही. त्या अंधारात एक सावली होती, लाल डोळे, हवेत उडणारे लांब केस. हे जे शब्द होते ना, हेच या संपूर्ण कथेच्या संघर्षाचं मूळ ठरले. तर आत्तापर्यंत जे काही घडत होतं ते फक्त रघुसोबत घडत होतं. पण आता गोष्ट पुढे सरकते. आता हा संघर्ष फक्त एका व्यक्तीचा राहत नाही, तर संपूर्ण गावावर शापाची छाया पडते. रघु तर बिचारा प्रचंड घाबरला होता. तो कसा तरी जीव मुठीत धरून त्या वाड्यातून पळाला आणि गावात आला. पण तो एकटा आला नाही. त्याच्यासोबत ती भीती, तो शाप, सगळं काही त्या वाड्याच्या बाहेर आलं होतं. आणि मग बघा, गावात काय काय होऊ लागलं. लोकांच्या घरातून वस्तू अचानक गायब होऊ लागल्या. गुरेढोरे काहीही कारण नसताना विचित्र पद्धतीने मरू लागली. गावाच्या विहिरीतून तर रात्री अपरात्री रडण्याचे आवाज यायचे. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे गावातल्या प्रत्येकाला असं वाटायचं की कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवू नये. संपूर्ण गाव अक्षरशः दहशतीखाली जगत होतं. आणि मग गोष्टीत एक महत्त्वाचं वळण येतं. गावातले पुजारी पुढे येतात आणि या सगळ्यामागचं कारण सांगतात. ते म्हणतात की त्या पडक्या वाड्यात खूप वर्षांपूर्वी एक तांत्रिक साधना केली गेली होती, पण ती अपूर्ण राहिली आणि त्यामुळेच तिथले आत्मे अडकून पडले आहेत. बरं, कारण तर कळालं, पण आता पुढे काय? इथेच कथा तिच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचते. गावकऱ्यांनी ठरवलं, आता घाबरून बसायचं नाही, त्या आत्म्याशी थेट सामना करायचा. आणि यासाठी पुजाऱ्यांनी एक योजना तयार केली. काही धाडसी गावकऱ्यांना एकत्र करायचा, दिवे मंत्र वगैरे तयारी करायची आणि सूर्यास्त झाल्यावर त्या पडक्या वाड्यात प्रवेश करायचा. त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी एक विधी करायचा. म्हणजे बघा, आत्तापर्यंत घाबरणारे गावकरी आता लढायला तयार झाले होते. आणि ठरल्याप्रमाणे ते आत गेले, पुजारी, रघु आणि काही गावकरी. पण आत पाऊल ठेवताच भिंतींमधून कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. जणू काही ती जागाच त्यांना आत येऊ देत नव्हती. प्रत्येक पावलावर एक अदृश्य शक्ती त्यांना मागे खेचत होती. आणि मग झाली ती आमने सामनेची लढाई, इच्छाशक्तीची लढाई. एका बाजूला त्या आत्म्याची धमकी होती, तुम्ही इथे का आलात? तुम्हाला जगण्याची इच्छा नाही का? तर दुसऱ्या बाजूला होतं पुजाऱ्यांचं आव्हान, आम्ही तुला मुक्त करायला आलो आहोत, या शापाचा अंत व्हायलाच हवा. ही होती खऱ्या अर्थाने चांगल्या आणि वाईट शक्तींमधली टक्कर. तर मग या लढाईत कोण जिंकलं? चला आता आपण कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आणि पाहूया की पुढे काय झालं. पुजाऱ्याने अजिबात न डगमगता मंत्रोच्चार आणखी तीव्र केला आणि तोच तो क्षण होता. सगळं चित्रच पालटलं. एक तेजस्वी प्रकाश संपूर्ण वाड्यात पसरला. मंत्रांची शक्ती त्या दुष्ट शक्तीवर भारी पडली होती.
ती सावली वेदनेने तळमळू लागली आणि हळूहळू त्या प्रकाशात विरून गेली. जणू काही ती कधी अस्तित्वातच नव्हती. अखेर त्या दुष्ट आत्म्याचा पराभव झाला होता. आणि मग त्या पडक्या वाड्यात कम्मालीची शांतता पसरली. वर्षांपासूनचा तो त्रास जणू काही संपला होता. गावकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. सगळं काही ठीक झालं होतं असं वाटत होतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. म्हणतात ना, प्रत्येक हॉरर कथेच्या शेवटी एक ट्विस्ट असतो. तर आजही काही लोक असं म्हणतात की जो कोणी त्या वाड्यात एक रात्र घालवण्याचा प्रयत्न करतो तो कधीच परत येत नाही. तर मग प्रश्न हाच उरतो, तो पडका वाडा अजूनही शापित आहे का? त्या रात्री त्या शापाचा खरंच अंत झाला होता की ती फक्त एका नव्या भयानक अध्यायाची सुरुवात होती? याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही. आणि हीच गोष्ट या कथेला अजूनच गूढ बनवते.